बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिसून येतोय। 5 वर्षात मोकाट कुत्र्यांनी 20,000 नागरिकांचे लचके तोडलेत। निर्बीजीकरणानंतर कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिसून येतोय। तर छत्रपती संभाजीनगरात कुत्रे चावल्याच्या किती घटना कुठल्या वर्षी घडल्या ते आपण पाहतोय। 2020-21 मध्ये 4,579 नागरिकांना कुत्रे चावले। 2021-22 मध्ये 3,286 जणांना, 2022-23 मध्ये 3,811 नागरिकांना, तर 2023-24 मध्ये 4,715 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलाय। 2024-25 मध्ये 4,054, तर 2025-26 मध्ये 1,662 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय। कुत्रे चावण्याच्या घटना का वाढतायत तर शहरातील कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट, उघड्यावर टाकलेले अन्नपदार्थ, त्याबरोबरच मटण चिकनच्या दुकानांमधील वेस्टेज रस्त्यावर टाकणं, निर्बीजीकरण प्रक्रियेतील अडथळे, उपचारांची कमतरता, छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही वर्षापासून जर पाहायला गेलं तर भटक्या कुत्र्यांचा संसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 5 वर्षापासून आजपर्यंत जर पाहिलं तर तब्बल 20,000 नागरिकांना जे आहे ते भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या जी आहे ती सर्वाधिक वाढत असल्याची देखील पाहायला मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेकडून आता काम देखील केले जात आहे। सध्या या संदर्भात जर पाहायला गेलं तर भटके कुत्रे पकडण्यासाठी महानगरपालिकेकडून काही पथक देखील तैनात करण्यात आलेलं आहे। मात्र त्या भागांमध्ये जर पाहिलं गेलं तर हे पथक जे आहे ते दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतं। याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्यांवरती होत आहे। तब्बल 20,000 नागरिकांना आतापर्यंत जे आहे ते कुत्र्याने चावा देखील घेतलेला आहे। त्यामुळे आता या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमधील नागरिक करत असल्याचे पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय झिडे, जय महाराष्ट्र।